नमस्कार. मी दत्तात्रय तापकीर. आजचा विषय आहे आपला संस्कृता स्त्री पराशक्ती. हे एक संस्कृत वचन आहे आणि सुप्रसिद्ध अशा महिला SNDT महिला विद्यापीठाचं हे ब्रीद आहे, हे बोधवाक्य आहे. मुळामध्ये हा कुठल्या संस्कृत श्लोकातला भाग आला असा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण तसं काही सापडलं नाही मला अजूनही. आपल्याला कुणाला सापडलं तर जरूर बघा की हा मूळचा काही अख्खा श्लोक आहे, किंवा माझी कल्पना अशी आहे की हे मुद्दाम कॉइन केलेलं आहे. हे ठरवून हा संस्कृतमध्ये संस्कृता स्त्री पराशक्ती असंच एवढंच वचन ते तयार करूनच ते ब्रीदवाक्य म्हणून वापरलेलं दिसतंय. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की सुसंस्कृत किंवा सुशिक्षित, शिक्षण घेतलेली, शिकलेली स्त्री, संस्कृता स्त्री. इथं संस्कृत भाषेचा काही संबंध नाहीये. संस्कृता म्हणजे जिने शिक्षण घेतलंय, जी सुसंस्कृत आहे, जी विद्या विभूषित आहे, अशी स्त्री ही पराशक्ती असते. ही एक महान शक्ती असते. याचं इंग्रजी भाषांतरामध्ये एनलायटन वुमन असं म्हटलेलं आहे. एनलायटन हा आणखी छान शब्द आहे, म्हणजे सुसंस्कृत स्त्रीला म्हणायचा की जिचं ज्ञानाने उद्बोधन झाले, जिने स्वतःला ओळखले अशी स्त्री, जिला स्वतःचा साक्षात्कार झालाय अशी स्त्री, अशी ही एनलायटन वुमन इज द सोर्स ऑफ इन्फानाइट स्ट्रेंथ. ती एका प्रचंड महान शक्तीचा स्रोत बनते, महान शक्तीचं ती स्वरूप बनते. असे एक सुंदर बोधवचन. अर्थातच SNDT महिला विद्यापीठाला अत्यंत साजेसं असं हे बोधवचन आहे. मी स्वतः SNDT विद्यापीठाच्या SNDT महाविद्यालयात, पुण्यातल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सेवा करत होतो. तर त्यावेळी या वचनाचा नेहमीच संदर्भ घ्यावा लागायचा. विद्यार्थिनींशी अनेकदा यावरती बोलावं लागायचं आणि हे विद्यापीठाचं बोधवाक्य, ध्येय वचनच हे आहे. इतकंच काय तर SNDT विद्यापीठाचं जे विद्यापीठ गीत म्हणून आहे तेही याच वचनावर आधारित असं ध्रुपद धरून बनवलेलं आहे की संस्कृता स्त्री पराशक्ती स्वर हमारा है, विश्व है परिवार भारत घर हमारा है. अशा तऱ्हेचं हे वचन आहे. हे सध्या या नवरात्राच्या काळात मुद्दाम आवर्जून घेण्याचा हेतू हा की आपण नवरात्रामध्ये याच्या आधीची 3 व्हिडिओ जी व्याख्यानं आपण बघितली ते जगदंबेविषयी, जगन्मातेविषयी, देवीच्या उपासनेविषयी बोललो आणि त्याला साजेसं असं हे स्त्री शक्तीचं जागरण म्हणून की प्रत्येक स्त्री ही त्या जगदंबेचं प्रतीक आहे, अशा अर्थाने आपण स्त्रीची पूजा करायची किंवा स्त्रीतलं स्त्रीत्व, तिच्यातली शक्ती जाणायची, असा एक अतिशय उच्च स्तराचा आदर्शवाद आपण ह्या वचनामध्ये व्यक्त करतो. त्यामुळं संस्कृता स्त्री पराशक्ती हे आमच्या सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या जीवनाचं मिशन बनू शकतं, त्यांच्या जीवनाचं ध्येय बनू शकतं आणि हे अनेक स्तरांवरती त्याचा अर्थ घेता येतो. आपण आत्ताच्या मर्यादित वेळेमध्ये त्याचे काय काय पैलू लक्षात घेता येतात ते पाहूया. मुळामध्येच ज्या वेळेला पराशक्ती, शक्ती आणि स्त्री आणि शक्ती हे नातं कायमच सांगितलं गेलं की शक्तीची उपासना, देवीची उपासना, आणि देवी ही अंतिम सत्य, अंतिम परमात्म्याचं स्वरूप हे आईच्या रूपात पाहिलं असल्यामुळं, आणि आई म्हणजे अर्थातच पर्यायाने स्त्रीच्या रूपात पाहिलं गेलेलं आहे. म्हणजे तिथं सुद्धा आपण एक प्रकारची स्त्री पुरुष समानता ह्या अर्थाने बघतो आहोत. कारण ज्यावेळेला स्त्री मुक्तीची चळवळ सुरू झाली त्यावेळेला विशेषतः पाश्चात्यांच्या मध्ये असा एक विनोदी सूर लावला जायचा की गॉड क्रिएटेड द वर्ल्ड अँड देन ही, आणि ही म्हणून पुढे काही काही वाक्य येत राहतात की ही म्हणजे तो देव, H कॅपिटल. मग वाय कांट शी? देव जर ही आहे तर मग तो शी का नाही? आणि मग आपल्याकडे हे असं म्हणायचं काही कारण राहिलं नाही, कारण आपण अर्थातच देवीच्या रूपामध्ये महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी अशा रूपात तिची उपासना करतोच. त्यामुळे इथं स्त्री शक्तीचं जागरण ह्या अर्थाने नवरात्राकडे बघणं आणि मग त्यातून स्त्री सबलीकरणाचा संदेश सगळ्या समाजात देणं आणि सर्व विद्यार्थिनींना, सर्व शिकणाऱ्या मुलींना, शिकणाऱ्या बायकांना देणं, सर्व गृहिणींना देणं. इन जनरल स्त्री ती कुठल्याही भूमिकेतली, शहरातली असो, खेड्यातली असो, शिकलेली असो, अडाणी असो, लहान असो, वयाने मोठी असो, सर्व स्तरावरच्या, सर्व प्रकारच्या स्त्रियांमध्ये एक विशेष करून जे शक्तीचं जागरण होणं अपेक्षित आहे त्याची सांगड नवरात्राशी घातली जावी असा इथं हेतू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शारदीय व्याख्यानमाला होत असतात किंवा स्त्री सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंटचे कार्यक्रम घेतले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आवर्जून सांगितला जातो. त्याची विशेषतः आपल्या देशात तर अधिक गरज आहे, कारण अत्यंत खेदाने हे म्हणावंसं वाटतं, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एकीकडं म्हणजे आपल्याकडली विसंगती ही अशी दाखवली जाते, आपली आपल्याला दिसते आणि बाहेरचेही बघत असतील की एकीकडे हा देश स्त्रीला सर्वोच्च स्थानावरती, देवीच्या स्थानावरती ठेवून पूजन करतो तिचं, आणि दुसऱ्या टोकाला जर दृश्य बघितलं, सामाजिक जे काही घडते वातावरणात,
त्यामध्ये अत्यंत भीषण आणि भयावह स्थिती स्त्रीची झालेली आहे की जिथं तिला अत्याचाराला तोंड द्यावं लागतंय, अनेक प्रकारच्या विषमतेला तोंड द्यावं लागतंय, तिला घरामध्येही दडपणाला तोंड द्यावं लागतंय, कामाच्या ठिकाणी बाहेर सामाजिक ठिकाणी तिला कमी लेखलं जाते वगैरे. म्हणजे ह्या सर्व तऱ्हेचा हा अतिरंजित, हा अतिशय विचित्र, भीषण आणि भयावह असा प्रकार स्त्री बाबतीत घडत असताना एकीकडे मात्र आपण परंपरेने स्त्रीला उच्च स्थानावरती नेऊन पोहोचवतो, तिला देवी म्हणतो. याची सांगड आता कशी घालायची, याच्यामध्ये हे जागरण होणं, हे उद्बोधन होणं, विशेषतः पुरुष वर्गाचं होणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तर म्हणतो केवळ पुरुषांचं का, स्त्रियांचं पण होणं तितकंच महत्वाचं आहे. की अनेकदा स्त्रीच तिच्या सामर्थ्याला ओळखून नसते आणि मग तिचं हे अबलत्व, तिला हे अबलापण, तिचं हे तिची दुर्बलता, तिचा हा वीकनेस, तिचं हे दुबळेपण ती स्वीकारते असं वाटायला लागतं. आता हे फार अवघड आहे, हे बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात स्त्री जीवना ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी असं जे म्हटलं गेलं, किंवा याचंच हिंदी व्हर्जन हिंदीच्या कवितेत सुद्धा, अबला जीवन हाय तुम्हारी यही कहाणी, आंचल में है दूध और आंखों में पाणी, हे जे तिचं वर्णन केलं जातंय. किंवा अगदी ग्रामीण भाषेमध्ये की रडू नकोस बाय आपल्या बाया माणसाचं हे असंच आहे, माझी धीराची बाय रडू नकोस माय आपल्या बाया माणसाचं हे असंच आहे. म्हणजे स्त्रीने हे जे स्वीकारलं, तिच्या वाट्याला आलेलं दुःख, तिच्या वाट्याला आलेलं दैन्य, दुबळेपणा आणि हे त्यामुळं होणारं तिचं शोषण, मग ते शारीरिक असेल, आर्थिक असेल, लैंगिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, सर्व तऱ्हेने आणि सर्व प्रकाराने होत राहणं. म्हणजे धर्माकडून केलं जाणं, कायद्याकडून केलं जाणं, सामाजिक चालीरीतीतनं होत राहणं, रूढी परंपरामधनं तिचं शोषण होत जाणं, घरच्या स्तरावरती होणं, आणि मग तिच्या सर्व भूमिकांमध्ये ही स्त्री अगदी लहानपणी म्हणजे अर्भक असल्यापासून ते मग तिचं बाल्यावस्था, मग ती तारुण्यात येते त्यावेळेला, मग ती लहानपणी, मग ती बहीण असेल कोणाची तरी, पुढे ती पत्नी होईल, मग ती आई होईल, ती आजी होईल, आणि समाजातही काहीतरी स्थान, तिला नेतृत्व वगैरे मिळू शकेल, जसं आजकाल स्त्रिया निश्चितपणे हे सामाजिक स्थान मिळवू लागलेले आहे. ह्या सगळ्या स्तरांवरती स्त्रीला कुठल्या संघर्षांना तोंड द्यावं लागतंय, कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय, कुठं तिला मानहानी सहन करावी लागते, कुठं अपमान सहन करावा लागतोय, कुठं तिला भयानक जबरदस्ती आणि अशा विविध तऱ्हेच्या अत्यंत वाईट अशा गोष्टींना तिला तोंड द्यावं लागते. आणि एका बाजूनी पुरुषांची मुस्कटदाबी किंवा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये होत असणारी अवहेलना हा अत्यंत महत्वाचा असा ज्वलंत प्रश्न आपल्या समोर आहे. त्यामुळे हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून सुद्धा मग विचारवंतांना बोलायला ही अडचण होऊ लागते की नेमकं बोलायचं काय, की ज्या वेळेला तुम्ही स्त्रीचा एका बाजूनी केला जाणारा उदो, एका बाजूनी तिला देवतेचं स्वरूप देणं, मग ती एक तर मूर्तीत बसवणं, एखाद्या दगडाच्या मूर्तीत नाही ते चित्रात बसवणं आणि तिला महान स्थान दिलं समजून हात झटकून मोकळे, आणि मग प्रत्यक्षात आपल्या अवतीभोवती असणाऱ्या स्त्रीमध्ये मात्र त्या जगदंबेचं किंवा स्त्री शक्तीचं आपल्याला स्वरूप न जाणवणं, ही अत्यंत खेदाची अशी शोकांतिका आपल्या समाजात घडून येते. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की संस्कृता स्त्री पराशक्ती, की स्त्रीचं शिकणं हे किती महत्वाचं आहे. आणि मला तर असं वाटतं की संस्कृता हा अर्थ घेताना नुसतं शिक्षण अपेक्षित नाहीये, पण आपल्याकडे इतकी आबाळे शिक्षणाचीच मुळात तर आधी तो अर्थ तर घ्यावाच लागतो, मग बाकीचे उच्चस्तरीय अर्थ घेत आहेत. त्यामुळे ज्या देशामध्ये लहान मुली शाळेतच जात नाहीयेत, त्यांना शाळेत घातलं जात नाहीये, किंवा गेल्या तरी त्यांना शाळेतनं काढलं जाते, किंवा अनेक कारणांनी त्या मुलींचं शिक्षण थांबते आणि उच्च शिक्षणापर्यंत पोहोचायला मार्गच राहत नाही, अशा अवस्थेमध्ये त्या मुलीचं निदान शिक्षण होणं, ही मुलगी शाळेत जाणं, ती शाळेत टिकली पाहिजे, ती शिकली पाहिजे, तिने पुढे तिचं करिअर करू शकली पाहिजे, तिने स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, तिला तिचं अर्थार्जन करता आलं पाहिजे, ती शरीराने सशक्त असावी, तिचं आरोग्य उत्तम असावं, तिला काही अर्थार्जन करता यावं, तिला कुटुंबाला हातभार पण लावता यावा, आणि अशा मुलीला किंवा स्त्रीला समाजात सुद्धा एक चांगलं स्थान प्राप्त व्हावं, इतक्या अर्थाने ही सबलता बघता येईल. त्यामुळे फक्त चूल आणि मूल अशी भूमिका समोर असताना तिने फक्त चूल आणि मूल करावं आणि फक्त काही बाळणपणातच सगळं आयुष्य व्यर्थ घालवावं, किंवा पतीची सेवा करण्यात आणि त्याची दासी मानण्यात स्वतःला धन्यता मानावी, असं जे चित्र आपल्या पुढं अजूनही अशिक्षित समाजात आणि ग्रामीण जीवनात दिसतंय, तिथं हा संदेश पोहोचवण्याची गरज या नवरात्राच्याच निमित्तात असं नव्हे तर सदोदित 12 महिने हा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. की स्त्रीला हे जागवणं, तिच्यामधलं सबलीकरण जागवणं, आणि हे जागवताना शिक्षणाकडून सुरुवात करणं हे अर्थातच उघड आहे. म्हणजे याच्यात काही वाद नाहीच आहे की तिला निदान प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे तिला देणं, आणि मग तिचा कल आणि काय तिची क्षमता लक्षात घेता तिला जे आवडेल त्या पद्धतीने शिक्षणाच्या पुढच्या संधी देणं हे तर निश्चितच आहे. आणि त्यामुळे एकीकडे ही उदाहरणं आपण देतो की आता स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आल्यात, मग त्या डॉक्टर झाल्यात, वकील झाल्यात, इंजिनियर झाल्यात, नेतृत्व करतायत आणि शास्त्रज्ञ झाल्यात वगैरे, पण हे प्रमाण तसं नगण्य आणि थोडंच आहे.
संपूर्ण समाजाचा विचार करता स्त्री अजून मागेच राहते आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या सबलीकरणामध्ये येतो तो म्हणजे असा की आतापर्यंत नकळत असं घडत आलं की स्त्रीला पुरुषाशी बरोबरीच करायची तर तिला पुरुषाशी संघर्ष करत तिला स्वतःचं स्थान टिकवायचं. कारण ह्याच्यामध्ये पुरुषाने एक विचित्र प्रकारे जे मानसशास्त्र आतापर्यंत वापरलं ते त्याने ह्या ना त्या पद्धतीने त्या स्त्रीचं खच्चीकरण जे करत आला तो आपल्या कुटुंबामध्ये घडत राहिलं, शाळा कॉलेजात घडत राहिलं आणि समाजात पण घडत राहिलं. ही जी विषमताच सारखी आपल्याकडं टिकून राहिली की त्याच्यामध्ये तिच्या मनावरती ते बिंबवलंच गेलं की तू कमी दर्जाची आहेस, तुला तू शक्तिहीन आहेस, तुझ्यात काही तुला समजत नाही, तुला काही कळत नाही. किंवा आपल्याकडे हे प्रथाच आहे, प्रचारच पडले की बायकांना काही कळत नाही. म्हणजे विनोद असा आहे की एखादा माणूस चुकला तर लोक म्हणतात की हा चुकला बरं का, पण एखादी बाई चुकली तर बायका कशा चुकतात बघा. म्हणजे एक माणूस चुकला तर आपण त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो की हा माणूस मूर्ख आहे कारण हा चुकला. एखादी स्त्री चुकली तर तसंच म्हणायला पाहिजे ना की ही स्त्री मूर्ख निघाली, ती चुकली. तसं न म्हणता स्त्रिया कशा मूर्ख असतात बघा. म्हणजे जनरलायझेशन करणं, सामान्यीकरण करण्याचा दोष हा कलंक स्त्रीच्या माती राहून गेला. तर ह्या अशा सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायची गरज आता निर्माण होणार आहे हळूहळू. आणि मला अशी आशा नक्कीच आहे की ह्यातनं निश्चितपणे स्त्रिया आता ह्या जोखडातनं, ह्या गुलामगिरीतनं बाहेर पडतात. मग ही गुलामगिरी करताना काही आपल्याला केदाने मान्य करावं लागतं की काही धर्माच्या गोंडस नावाखाली, काही रूढीच्या नावाखाली अनेक प्रकारे अनेक पद्धतीने हे जे शोषण होत राहिलं किंवा या पद्धतीची इमेज जी तयार होत राहिली ती अत्यंत धोक्याची, अत्यंत विचित्र अशी बनत गेली. त्यामुळे ह्या चौकटीच्या बाहेर पडणं म्हणजे स्त्रीने सुसंस्कृत होणं असा अर्थ लावावा लागेल. त्यामुळे नुसतं तिने लेखन, वाचन किंवा साक्षरता शिकणं किंवा काहीतरी प्राथमिक, माध्यमिक आणि फार तर उच्च शिक्षण शिकणं म्हणजे झालं असं नव्हे. तर स्त्रीच्या सबलीकरणाकरता तिची अस्मिता जागवणं ही अर्थात हे काम पुरुषांनी करावं, स्त्रियांनी करावं. अनेकदा पुरुषांनीच मनापासून केलेलं आहे. उलट स्त्रियांसाठी अधिक चांगल्या रीतीने काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मग ती घरातल्या सासूने सुनेला समजावून घेण्यापासून असेल तर शाळेतल्या शिक्षिकेनी आपल्या विद्यार्थिनींना समजावून घेण्याचे असेल किंवा सर्व स्तरावरती समाजामध्ये स्त्रियांनीच स्त्रियांना समजावून घेण्याचे असेल, तिथं कुठल्याही तऱ्हेची जेलसी न करता, कुठल्याही तऱ्हेचा मत्सर आणि हेवाभाव न करता, कुठल्याही तऱ्हेची कॉम्पिटिशन आणि विचित्र किंवा दोषास्पद स्पर्धा न करता निकोप स्पर्धा ठेवून स्त्रियांना स्त्रियांचे प्रश्न सोडवावे लागतील. स्त्रियांनाच एकत्र येऊन संमती कार्य साधिका न्यायाने युनिटी स्ट्रेंथ समजून पुढे यावं लागेल. तर हे सबलीकरण खऱ्या अर्थाने घडेल. मग याच्यामध्ये हे कार्य करायला आदरणीय महात्मा फुले काय किंवा महर्षी कर्वे काय असे अतिशय नावाजलेले महापुरुष, विचारवंत पुरुष असलेली मंडळी ही सगळी खूप चांगलं काम स्त्रियांसाठी करत होती, खरंच आहे. पण आता नव्या जमान्यामध्ये स्त्रीला स्वतःचं एक प्रकारे सामूहिकरित्या एकत्र येऊन स्वतःचं आत्मपरीक्षण करायची गरज पडेल की हे करताना आपण नेमकं काय करतोय. की स्त्रीची अस्मिता आणि स्त्रीचं श्रेष्ठत्व आधी सिद्ध करावं लागेल आणि पुरुषाला उलटा न्यूनगंड वाटला पाहिजे की स्त्रीमध्ये जी काही गुण आहेत ते पुरुषात नाही. आजपर्यंत असं होत गेलं. म्हणजे हे कधी एक गमतीचा भाग मला सांगावासा वाटतोय, तो वरून लक्षात येत नाही आपल्याला की बघा तुम्हाला पटतोय का की असं तर नाही ना झालं आजपर्यंत की जी स्त्री पुरुषासारखं वागेल, पुरुषासारखं वाहन चालवेल, पुरुषासारखे कपडे घालील, पुरुषासारखं नीट बोलेल, पुरुषीपणा आणेल, पुरुषासारखं नेतृत्व करेल, म्हणजे जे काही त्याचा मापदंड हा पुरुषच ठरत गेला ना. म्हणजे ती तसं जेव्हा अनुकरण करेल तेव्हा पुरुष तिला मान्यता देतोय. असं का व्हावं. म्हणजे पुरुषांनी तेव्हाच अप्रूव्ह करावं. म्हणजे स्त्रीचं श्रेष्ठत्व हे पुरुषाकडून अप्रूव्ह केलं जावं, त्यांनी मान्यता द्यावी की हा येस येस नाव आय अप्रूव्ह यू, आता आम्ही तुमचा मान राखतो कारण तुम्ही आमच्यासारख्या देश झालात, तुम्ही आमच्यासारख्या सर्व क्षेत्रात आलात. असं का झालं. आणि मग हे वाक्प्रचार आपले केव्हा संपणार आहेत की बायकांसारखं रडू नको असं पुरुषाला का म्हणावं. मग पुरुषांनी रडायचं नसतं का. आपण सबलीकरणाचे कुठले अर्थ घेतो विचित्रपणे. आपण असं का म्हणतो की आम्ही काही बांगड्या भरल्या नाही. म्हणजे स्त्रीने बांगड्या भरणं हे तिचं स्त्रैणत्व आहे. तिने रडणं हा तिचा गुणधर्मच आहे. तिने रडायचंय, तिने सहनच करायचंय, तिला काही कळतच नाहीये आणि तिची अक्कल फक्त अगदी सीमित आहे. हे मुद्दाम ह्या तऱ्हेचं विचित्र कंडिशनिंगच न जाणे पुरुष जातीने केलं का काय. आणि त्यामुळे झालं काय की स्त्री स्वतःला न्यूनगंडात समजू मध्ये तिला सतत असं वाटत राहतं की मला जे जे पुरुष करतो तसं तसं जर मी केलं मग याच्यामध्ये व्यसनाधीनता पण आली, याच्यामध्ये एकदम टॉम्बाईश वागणं, हिंसा करणं पण आलं, याच्यामध्ये युद्धाला प्रोत्साहन देणं पण आलं. त्यामुळं जे रेकॉर्ड माणसाचं आहे, जे पुरुषांनी आतापर्यंतच्या शेकडो हजारो वर्षाच्या काळामध्ये हिंसा केली आणि युद्धाचं अपरिमित रेकॉर्ड बनवून ठेवलं, असंच रेकॉर्ड काय आता स्त्रीला करावं लागणार आहे का तिचं श्रेष्ठत्व सिद्ध करायला.
मग स्त्रीमध्ये जे काही उपजत निसर्गाने दिलेले, जसं निसर्गाने वेगळं शरीर दिलंय तसं काही मन वेगळं दिलंय का, काही क्षमता वेगळ्या दिल्यात का, तिच्या पुरुषाने सुद्धा अनुकरायला हव्या. जसं लहान मुलाचं पालन पोषण, मुळात मुलाला जन्म देणं किंवा गर्भावस्थेत ते बाळ असणं, गरोदर अवस्था, मुलाला आपल्या पोटात वाढवणं ही एक प्रचंड क्रिएटिव्ह शक्ती निसर्गाने जी स्त्रीला दिली. त्या बाबतीत उलट पुरुषाला न्यूनगंड वाटला पाहिजे की हे पुरुषाला हे सामर्थ्य नाही. पुरुषाने स्वतःला कमी लेखलं पाहिजे की मला कधीही शक्य नाही इतकं महान काम स्त्री केवळ गरोदर असण्यातून आणि त्या बाळाला 9 महिने जन्म देऊन त्याला ती जन्म देते आणि जन्म दिल्यानंतरही त्याचं संपूर्ण अवलंबित्व हे त्या बाळाचं त्या आईवरच राहते. ही शक्ती दिसून न येणारी अशी तिची शक्ती आहे. ही पुरुषाला मान्य व्हायला हवी आहे, की त्यांनी मान्य करायला हवी की घर चालवणं, घराची मॅनेजमेंट, घराचे व्यवस्थापन, घरातल्या वृद्धांची सेवा करणं, लहान बालकांची निगा राखणं, घरातल्या सर्व इतर गोष्टी, मग ते घर असेल, अंगण असेल, फर्निचर असेल, घराची सजावट असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, कितीतरी गोष्टींच्या आघाड्यावरती स्त्री तिची मॅनेजमेंट ही जशी देवीचे जे 18 हाताची देवी असावी तसं अनंत हाताने नटलेली ही स्त्री तिचे हात काय काय करतात. आपल्या कवयित्री शांता शेळकेची सुद्धा कविता आहे, आता ती माझी पाठ नाही पण त्याचा आशय मात्र असा आहे की स्त्रीचे हात काय काय करतात. तर त्यांनी छान दिली की हे स्त्रीचे 2 हात, 10 बोटं, हे 2 हात बाळाच्या डोळ्यात काजळी भरतायत, त्या बाळाला दूधही पाजतायत, त्या बाळाला खाऊ पण घालतायत, तेच हात भाकरी करताना फिरत असतात, तेच हात कपड्यांच्या घड्या घालतात, कपडे धुतात, भांडी घासतात, शेतात काम करतात, गाईची धार काढतात, असं इतकं तेच हात दिवा लावतात तुळशी पुढं, तेच हात पूजा करतात, तेच हात नवऱ्याची सेवा करतात, त्याचे पाय दाबतात वगैरे. हे इतक्या पद्धतीने त्या तिच्या हातांना जी महिमा मिळालेला आहे, हा महिमा अप्रूव्ह होताना हे तुझंच काम आहे, हे तूच करायचं नाही, विशेष काहीच नाही, या तऱ्हेचं कंडिशनिंग आजपर्यंत लहान मुलांच्या मनावरती, जे पुरुषांच्या मनावरती जे आपण करत राहिलो ते एका बाजूने थोपायला हवं आणि दुसऱ्या बाजूने स्त्रीच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल की हे करतेस हे साधं नाही, हे खूप महान आहे, हे खूप श्रेष्ठ आहे, याची बरोबरी करू शकत. म्हणजे स्त्रीचं अन्नपूर्णा असते, तिने उत्तम रीतीने पदार्थ करता येणं, तिने उत्तम रीतीने पाकशास्त्र कौशल्य शिकणं आणि खूप चांगलं अन्न तयार करून ते सर्वांना वाटणं हे तिचं एक महत्वाचं सामर्थ्यच आहे. संगीत असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, गायनकला असेल, अभिनय असेल, अशा कितीतरी क्षेत्रामध्ये म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये केवळ विज्ञान, केवळ तर्कशुद्धता, केवळ गणित, केवळ यांत्रिकता, केवळ तंत्रज्ञान अशी ही फक्त अर्धी बाजू झाली माणसाची. दुसरी बाजू जी स्त्री सांभाळू शकते आणि स्त्री सांभाळत आलेली, हे कोणी सांभाळलं सगळं आतापर्यंत. मग मी तर म्हणतो अनेकदा तथाकथित धार्मिक परंपरा, धर्मातल्या परंपरा असतील, संस्कृतीतल्या परंपरा असतील, कलेच्या बाबतीतल्या काही परंपरा असतील, ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी नीतिमत्ता, या सगळ्यातली शांतता, या सगळ्यातली अहिंसा, या सगळ्यातलं प्रेम, या सगळ्यातला जिव्हाळा, या सगळ्यातला वात्सल्यभाव, या सगळ्यातलं संरक्षण, हे सगळं स्त्रीच देत आलेली. तर मुळामध्ये स्त्री जे आतापर्यंत करत होती हे खूप महान आहे असा संदेश आधी द्यावा लागेल. त्यानंतर जे काही आतापर्यंत स्त्री करत आली त्यापेक्षा आणखीही ती खूप काही करू शकते असाही संदेश तिथपर्यंत पोचवावा लागेल. त्याच्यानंतर ज्या विविध आघाड्यांवरती स्त्रीने अनेक प्रकारे स्वतःचं सामर्थ्याला वाव दिला पाहिजे, म्हणजे तिचं शारीरिक सामर्थ्य असेल, मग ते तिने योग साधनेतून मिळवावं, व्यायामातून मिळवावं, तिचं मानसिक सामर्थ्य असेल. किती स्त्रिया आध्यात्मिक साधना करतात, उपासना करतात, का केवळ व्रतवैकल्य आणि रांगोळी घालणं, पूजा अर्चा करणं आणि फक्त देवीच्या दर्शनाला जाणं इथं त्यांचं अध्यात्म संपतं. जी हाईट, जी उंची पुरुष मंडळींनी आध्यात्मिक साधनेमध्ये गाठलेली असेल त्या पद्धतीची साधना स्त्रिया का करत नाहीयेत, त्यांना सहज करणं शक्य आहे. हे करता आलं पाहिजे. म्हणजे आपलं सबलत्व, आपलं शिक्षण, आपलं सुसंस्कृती हे फक्त पुस्तकी ज्ञान किंवा डिग्री मिळवण्यापुरतं ज्ञान असं न राहता अत्यंत अष्टपैलू पद्धतीने, चौफेर पद्धतीने मानवी जीवन जे करू शकतो किंवा जे पुरुष करू शकलाय ते त्याच्याशी बरोबरी म्हणून नव्हे तर तिच्याच अंतर्गत असलेली क्षमता म्हणून तिने ते मिळवणं ही गरज झालेली आहे. हे जेव्हा स्त्री करील तेव्हा मग ती खऱ्या अर्थाने काय म्हणायचं, बया दार उघड किंवा आई जागी हो, हे स्त्रीला जागं व्हावं लागतं. अनेक विचारवंतांना असं वाटतं की इथून पुढच्या मानवाचं भवितव्य हे स्त्रीच्याच हाती असेल. इथून पुढे सगळ्या मानव जातीला युद्धापासून रोखण्याकरता, शांतीचं अहिंसेचं महत्व सांगण्याकरता, प्रेमाचं महत्व सांगण्याकरता, कला आणि एकीकडे विज्ञान आणि एकीकडे कला या दोन्हीचा संगम साधण्याकरता, मानवी जीवनामध्ये अर्थ आणण्यासाठी
मानवी जीवनामध्ये स्वारस्य, अस्मिता आणि गोडी आणण्याचे काम हे स्त्रीलाच करावं लागेल असं अनेक तत्वज्ञानी, विचारवंत आणि मानसशास्त्रज्ञांना वाटते. तर हे लक्षात घेऊन माझी अशी सर्वांना विनंती आहे, अर्थातून पुरुषांना आणि स्त्रियांना पण, की या तऱ्हेचं सबलीकरण, या तऱ्हेचं वुमेन एम्पॉवरमेंट हे निदान काय म्हणतात एक योगायोग म्हणून किंवा निमित्त म्हणून नवरात्रातनं सुरू व्हावं आणि हा जागर, हा शक्तीचा जागर, स्त्रीला स्वतःच्या अस्मितेचा हुंकार तिला कळावा आणि त्यातून ती स्त्री शक्ती उदयाला यावी आणि आमच्या SNDP विद्यापीठाचं हे ब्रीद सफल व्हावं. संस्कृता स्त्री पराशक्ती. धन्यवाद.